हलाल विरुद्ध झटका मांस असा नवा वाद आता सुरू झालाय। याचं कारण म्हणजे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेली एक नवीन घोषणा। ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केले। नेमकं हे प्रकरण काय, यावरून होणारा वाद काय आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेली टीका काय, याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय असं सांगत मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन.com ही साईटचं अनावरण केलं। हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळांनी घेतलेल्या भेटी दरम्यान मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण ही एक नवीन संकल्पना आजपासून हिंदू समाजासाठी आणली जातीये असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी या वेबसाईटची माहिती दिली। मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण या माध्यमातून आपल्याला हक्काचं मटणाचं दुकान मिळेल, जिथे 100% हिंदू समाजाचं प्राबल्य असेल असंही यावेळी राणे म्हणाले। कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल। जी काही चुकीची उदाहरणं आपल्या नजरेसमोर येत आहेत, मटणामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अंमलात आणली जाणार आहे असंही राणेंनी सांगितलं। हिंदू समाजाला अजून आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असेल। हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व सहकार्यांनी या निमित्तानं झटका मटण सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने खरेदीही करू नये असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले। महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन.com या निमित्ताने सुरू झालेला आहे। झटका मटण साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय, ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं, जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्यांनी आज या निमित्ताने टाकलेला आहे। या झटका मटण सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगतो। जय श्रीराम। दरम्यान नितेश राणे यांच्या या आवाहनावर AIMIMचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे। ते असं म्हणाले की मला नितेश राणे यांना विचारायचंय की तुम्हाला मटण, कबाब, बिर्याणी हे सगळं खायचंय, मग तरी देखील मटणाच्या या भानगडीत कशाला पडताय? कशाला मटणाच्या मागे लागलायत? आम्हालाही मटण खाऊ द्या आणि तुम्ही देखील खा। तुम्हाला काही प्रमाणपत्र वगैरे द्यायचं असेल तेही द्या। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राणेंच्या या भूमिकेवरती टीका केली आहे। तुम्ही जय महाराष्ट्र, जय हिंद, जय मल्हार या नावांची मटणाची दुकानं मोठ्या प्रमाणात पाहिली आहेत का? मी जय मल्हार नावाची 2-3 दुकानं अलीकडेच पाहिलीत, पण आपण मटण कोणाकडून घ्यायचं हे जर का मंत्री सांगणार असतील तर ते मंत्री सुद्धा धन्यच आहेत, अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी नितेश राणेंवरती टीका केलेली आहे। दरम्यान नितेश राणे यांनी मांडलेली मल्हार सर्टिफिकेशनची ही भूमिका आपल्याला पटते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।